ओम शांती. आजची मुरली आहे 20/5/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, बाबा आलेले आहे अविनाशी कमाई करून देण्यासाठी. या वेळामध्ये जेवढी कमाई तुम्हाला करता येईल तेवढी तुम्ही कमाई करू शकता. बाबा प्रश्न विचारतात, मुलांनो, आसुरी संस्कार बदलून दैवी संस्कार घडवण्यासाठी कोणता पुरुषार्थ हवा आहे? तर आसुरी संस्कार बदलून देवता संस्कार धारण करण्यासाठी बाबा सांगतात, मुख्य पुरुषार्थ आहे आत्मा अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ. आत्मा आत्मा भाई भाई ह्या दृष्टीने बघा. आत्म्याला बघूनच गोष्टी करा किंवा आत्म्याशीच गोष्टी करून त्याच्याशी व्यवहार करा. दिवसभरामध्ये जे पण कर्म कराल किंवा ज्या पण व्यक्ती तुमच्या समोर येतील त्यांना तुम्ही आत्मा आत्मा भाई भाई दृष्टीने बघा. म्हणजे बाबा सांगतात की तुमच्यामध्ये देवता संस्कार हे लवकर येतील. आत्म्यामध्ये परिवर्तन होईल, कर्मामध्ये सुधार होईल. कर्म हे सुसंस्कारित होतील तर कर्मामध्ये पण रॉयल्टी येईल. आजचं गीत होतं, बाबा सांगतात की तुमचा दिवस आला तो झोपण्यात चालला, रात्र आली ती जो दिवस आला तो खाण्यात चालला, रात्र आली ती झोपण्यात चालली. आणि हा मानव जीवन इतका श्रेष्ठ आहे, परंतु तुम्ही कवडी समान हा घालू नका. कारण संगम युगावरचा हा जो जन्म आहे हा हिऱ्या समान जन्म आहे. हा जन्म परत परत मिळत नाही. स्वतःला स्मृती द्या, मी किती भाग्यवान आत्मा आहे, मी किती खुश नसीब आत्मा आहे. बाबा पुढे सांगतात की मुलांनो, हिऱ्या समान जन्माला कधीही कवडी समान घालू नका, आळस करू नका. तुमच्याकडनं असे कोणतेही कर्म व्हायला नको की जिथे बाबांच्या नावाची बदनामी होऊ शकते किंवा बाबांचं नाव रोशन होण्याऐवजी बाबांची निंदा होईल. असं कोणतंही कर्म तुमच्याकडनं होऊन देऊ नका. बाबा म्हणतात, तुम्ही तर मला अर्ध्या कल्पापासून बोलवलं. बाबा भगवान या, तुम्ही आमचं दुःख हरा, आमच्यावर रहम करा, आमच्यावर करुणा करा, आम्हाला सुख द्या, शांती द्या, प्रेम द्या, शक्ती द्या. मग बाबा सांगतात की आता मी तुम्हाला आलेलो आहे भरपूर ज्ञान रत्नांनी भरपूर करण्यासाठी. तर आता तुमची जी चाल चलन आहे ती आता देवतांसारखी असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा बाबा सांगतात की तुमचा चेहरा माणसासारखा असतो आणि तुमचा व्यवहार मात्र माकडासारखा होतो. तर असं काहीही करता कामा नये. पुढे बाबा सांगतात की माया रावणाने तुम्हाला असं फसवलेलं आहे. ही जी दुनिया आहे, ह्या दुनियाच्या ज्या वस्तू आहे, दुनियाचे जे वैभव आहे किंवा ह्या दुनियाचे वस्तू आहे, याच्या ह्या किचडामध्ये मायाने तुम्हाला फसवलेलं आहे. आता तुम्ही ह्या दलदलीपासून बाहेर या. बाबा आलेले आहे. आपल्या सर्वांना बाबांच्या हातामध्ये हात देऊन बाबा मुक्त करत आहे. तर बाबा सांगतात, आता तुम्ही ह्या जंजिरामध्ये अडकू नका. बाबा म्हणतात, मुलांना तुम्ही युद्धाच्या मैदानावर आहात ना, तर कधीही मायाला बघून किंवा मायाच्या रूपाला बघून तुम्ही हार खाऊ नका. परंतु अशी तुमची अवस्था धारण करा की शेवटी धर्मराज तुमच्या गळ्यामध्ये हार टाकून तुमचं स्वागत करेल. तुम्हाला युद्धाच्या मैदानावर नेहमी विजय मिळवायचा आहे. यासाठी मनाने, वाचेने, कर्मणाने शुद्ध कर्म करायचं आहे. कधीही कुणाची हिंसा होणार नाही याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुमच्याकडे योग बल आहे. योग बलाने तुम्ही मायाला जिंका. कोणतंही हतियार, कोणतंही साधन तुम्हाला घ्यायचं नाही, म्हणजे तुम्हाला हिंसक बनायचं नाही. बाबा म्हणतात, तुम्ही बलवान आहात, कमजोर बनू नका. कारण माया वेगवेगळं रूप घेऊन वेगवेगळ्या वेळामध्ये तुम्हाला फसवण्यासाठी येत आहे.
परंतु मायाच्या स्वरूपाला तुम्ही ओळखा आणि मायावर विजय प्राप्त करण्यासाठी आता तुम्ही योग बल वाढवा. नेहमी श्रेष्ठ स्मृती ठेवा. मी आत्मा श्रेष्ठ आहे, मी आत्मा शुद्ध आहे, मी आत्मा पवित्र आहे, मी आत्मा ह्या जगामध्ये विशेष आहे. ह्या स्मृतीमध्ये जर राहिलात तर मायाची हिंमतच होणार नाही की ती तुम्हाला येऊन दुःख देऊ शकते किंवा हरवू शकते. बाबा म्हणतात की मुलांना तुम्ही आता विशाल बुद्धी बनायला पाहिजे. तुम्हाला ह्या जगापासून, ह्या पुराणी दुनियापासून तुम्हाला बेहदचा वैराग्य आला पाहिजे. कारण तुम्हाला आता घरी जायचं आहे. घर पवित्र आहे, शांतमय आहे. तर याही ठिकाणी तुमची बुद्धी इकडे तिकडे न भटकता तुमची बुद्धी इथे स्थिर होणं गरजेचं आहे. एका बाबांबरोबरच तुमची प्रीत ठेवा. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, बाबांकडनं मधून मधून सेवेचे रिपोर्ट येत असतात, समाचार येत असतात. तर तुम्ही दिवसभर काय सेवा करता हे बाबांना तुम्ही नेहमी सेवा समाचार दिले पाहिजे. कोणतेही कृत्य तुमच्याकडनं खराब होता कामा नये. बाबा सांगतात की मुलांनो, देह आणि देहापासून वेगळे राहा, देहाच्या संबंधांपासून वेगळे राहा. कारण प्रत्येक देहधाऱ्यापासून तुम्हाला दुःखच मिळत आहे. प्रत्येक देहधाऱ्यांपासून तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारची चिंता किंवा व्याप मिळत आहे. आता तुम्ही आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. शुभ भावना ठेवून सेवा करणारे तुम्ही बाबांच्या समान. अपकारींवर सुद्धा उपकार करणारे बेहद रहमदिल आहात. जसं बाबांनी आज उदाहरण दिलं की एकच सूर्य या जगामध्ये जेव्हा उदय होतो तेव्हा एका सूर्यापासून अनेक कर्तव्य होतात. बाबा म्हणतात तुम्ही तर माझी मुलं, मास्टर सर्व शक्तिवान आहात. आज बाबांनी सांगितलं तुमच्याकडे करुणा आहे, दया आहे, शुभ भावना, शुभ कामना आहे. तर तुमच्या समोर अशी काही विपरीत बुद्धीवाली जरी आत्मा आली तरी तिच्या बुद्धीचं परिवर्तन करणं तुमच्याकडे तेवढी शक्ती आहे आणि तुमचं कर्तव्य आहे. बाबांनी सायन्सचं उदाहरण दिलं की सायन्स वाले काय करतात, जिथे कुठे पाणी नाही तिथे शेती करू शकतात, पिकं काढू शकतात. तसं तुम्ही सुद्धा एखाद्याच्या मनामध्ये जर उमेद नसेल किंवा एखाद्याच्या मनामध्ये ताकद नसेल तर तुम्ही ती ताकद भरू शकता. तुम्ही त्यांच्यामध्ये ती शक्ती आणू शकता. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, शांतीच्या शक्तीनेच तुम्ही हे काम करू शकता, हे कर्तव्य करू शकता. म्हणून बाबा म्हणतात की मुलांनो, हर्षित मुख चेहरा ठेवा, नेहमी रमता योगी होऊन राहा आणि सर्वांच्या प्रती शुभ भावना, शुभ कामना ठेवा. तर तुम्ही सहजपणे स्वतःच्या परिवर्तनापासून इतरांचंही परिवर्तन करू शकता. ओम शांती.